नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला एक नवीन टाइप आहे बॉडी रेस्टिंग ऑन अ रफ इन्क्लाइंड प्लेन. पहिलं आपल्याकडे काय होते, हॉरिझॉन्टल प्लेनला आपल्याकडे एक बॉडी रेस्ट होती. आता एक इन्क्लाइंड प्लेनला आहे. तर लक्षात घ्या, याचा एक सम बघा. अ बॉडी वेट 400 न्यूटन इज अ प्लेस ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. बघा हा 400 न्यूटनचा जो काही बॉडी आहे ती इन्क्लाइंड प्लेन बघा. हा एक इन्क्लाइंड प्लेन तुम्हाला दिसतोय बघा. याच्यावरती ही बॉडी लक्षात बघा, ही बॉडी तिचा जो लोड जो आहे तो किती आहे 400 न्यूटन. आणि इन्क्लाइंड प्लेनचा जो काय अँगल आहे तो अँगल तुम्हाला दिलाय 15 डिग्री. बघा इथे तुम्हाला एक 15 तुम्हाला दिसतोय विथ द हॉरिझॉन्टल. इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला दिलाय म्हणजे काय आहे म्यू 0.14. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्सेस टू बी अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. बघा दोन इथे आपल्याला दोन केस दिले आहे. just to move the body up the plane, आणि दुसरा आहे just to prevent body from the sliding down. या दोन गोष्टींमध्ये बघा, पहिली जी केस आहे just to move the body up the plane. बघा बॉडी ऑफ द प्लेन मध्ये बघायला गेलं तर मोशन आहे तुमचं अपवर्ड डायरेक्शनने चाललेलं आहे. तर बघा अशा वेळेस काय करायचं, डायग्राम बघा गिव्हन आहे, मोशन अपवर्ड डायरेक्शनला आहे. इकडे पी इंडिकेट करा, या साइडला एफ करा. बघा ही जी खालची लाईन दिसते ती आपण एफ केले बघा. एफ इज इक्वल टू म्यू आर, आणि पी च्या अपोजिट डायरेक्शनला आपण बघा 400 जो तुमच्याकडे लोड होता. आता हॉरिझॉन्टलीला बघा, इकडे हॉरिझॉन्टली आणि इकडे तुमच्याकडे एक व्हर्टिकली. या साइडला आपल्याकडे आहे 400 sin 15 आणि इकडे आपल्याकडे आहे 400 cos 15. लक्षात घ्या 400 sin 15 आणि 400 cos 15 मध्ये आता आपल्याला रेग्युलर काम करू. समेशन ऑफ Fy is equal to 0. R opposite कोणाचे आहे 400 cos 15. R is equal to 400 cos 15. R is equal to बघा 400 cos 15. 400 cos 15 बघा तो आपल्याकडे निघतोय 386.37 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे एक आर फाइंड आउट करून घेतलाय. आलं लक्षात. पुढे बघा P इज इक्वल टू कोणाच्या अपोजिट दिसतोय F इज इक्वल टू म्यू आर अँड 400 sin 15. बघा या दोन गोष्टी तुम्हाला ऍडिशन करायची. लक्षात ठेवा P इज इक्वल टू समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. P इज इक्वल टू बघा अपोजिट 400 sin 15. 400 sin 15 प्लस F. बघा आता 400 sin 15 प्लस F ची व्हॅल्यू म्यू इंटू R. लक्षात घ्या 400 sin 15 प्लस लक्षात म्यू R. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला दिलाय 0.14 इंटू R बघा 386.37. बघा 400 sin 15 प्लस 0.14 इंटू 386.37. बघा आपल्याकडे जो P निघाला म्हणजे जो फोर्स जो आपल्याकडे आहे 157.62 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपण ही पहिली केस जी आहे पहिली केस इथे सॉल्व्ह केली. काय होतं जस्ट टू मूव बॉडी अप द प्लेन. आता काय होतंय दुसऱ्या केस मध्ये बघा जस्ट टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. तर अशा वेळेस आपण कसं करू, हे फक्त डायरेक्शन चेंज करा. F आता मोशन जे आहे मोशन आपण इथे स्लाइडिंग डाऊनला दाखवू. त्याच्यामुळे जो F जो आहे F आपला या साइडला गेला. F इज इक्वल टू म्यू आर. फक्त बघायला गेलं तर चेंजेस फक्त एवढा आहे, जो F फोर्स आपला इकडे ह्या साइडला होता तो आता अपवर्ड डायरेक्शनला गेला आणि मोशन आपलं डाऊनवर्ड साइडला गेलं. तर बघा केस 2 आपण कशी फाइंड आउट करायची. ऑलरेडी R आपण इथे बघा R आपल्याकडे फाइंड आउट झालेला आहे म्हणून R काही परत काढण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. या सम मध्ये बघा आपण डायरेक्ट समेशन ऑफ इथे लागलं इंडिकेट करू केस 2. केस 2 मध्ये बघा दोघांची सम P प्लस F इज इक्वल टू त्याच्या अपोजिट डायरेक्शनला बघायला गेलं तर 400 sin
15. आलं लक्षात. तर इथं बघा P प्लस F ची व्हॅल्यू म्यू इंटू R इज इक्वल टू 400 साइन 15. बघा या ठिकाणी जर बघायला गेलं P प्लस कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन गिवन 0.14. बघा रिझल्टंट फोर्स सुद्धा तुमच्याकडे गिवन आहे 386.37 इज इक्वल टू 400 साइन 15. आलं लक्षात. P प्लस या दोघांचं आपण मल्टिपल करू 0.14 इंटू 386.37 हा आपल्याकडे निघतोय 54.092 इज इक्वल टू 400 साइन 15. बघा P इज इक्वल टू 400 साइन 15 माइनस हा प्लस होता इकडे माइनस 54.092. P इज इक्वल टू 400 साइन 15 माइनस 54.092. बघा जो फोर्स आपल्याकडे निघतो 49.44 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही केस इथं सॉल्व्ह केले आहे. एकदम इझी एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. फक्त हे दोन बघा मूव द बॉडी अप टू द प्लेन त्यासाठी फक्त मोशन अपवर्डला दाखवा आणि जर स्लाइडिंग डाऊन झालं तर मोशन फक्त इथे डाऊनवर्डला दाखवा. नेक्स्ट एक्झाम्पल a force of 250 Newton pulls a body of weight 500 Newton up an inclined plane. बघा हा जो 500 न्यूटनचा आपण लोड दिलाय तो इथं आपण काय केलाय इथं रेस्ट पोझिशनला आहे तो इन्क्लाइन्ड प्लेन वरती. द फोर्स बीइंग अप्लाइड टू बी द प्लेन याला आपण काय करतोय मोशन मध्ये घेतोय एक फोर्स अप्लाय करतोय विथ द हॉरिझॉन्टल इज द 15 आणि जो इन्क्लाइन्ड प्लेन तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी बघा किती तो 15 करा. बघा अशा पद्धतीने तो 15 एक अँगल आपल्याकडे आहे. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे म्यू. आता लक्षात घ्या समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. बघा समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 म्हणजे R इज इक्वल टू लोड किती तो 500 cos 15. R इज इक्वल टू बघा 500 cos 15 482.96 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हा एक रिझल्टंट फोर्स निघालेला आहे. त्यानंतर बघा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. बघा P च्या अपोजिटला कोण आहे 500 sin 50 प्लस F. P इज इक्वल टू 500 sin 15 प्लस F. बघा ह्या दोघांची ऍडिशन लक्षात घ्या. P इज इक्वल टू 500 sin 15 प्लस म्यू R. आलं लक्षात. तर इथे बघा तुम्हाला जो फोर्स दाखवलेला आहे तो किती आपल्याकडे 250 न्यूटन. तर P टाकायचे 250 इज इक्वल टू 500 sin 15 प्लस म्यू. म्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्यू. रिझल्टंट फोर्स R 482.96 हा आपल्याला फाइंड आउट करायचा. लक्षात घ्या 250 हा ही व्हॅल्यू प्लस मध्ये होती बघा इथे आपण मायनस मध्ये करू 500 sin 15 इज इक्वल टू म्यू इंटू 482.96. बघा यांचं मायनस करा 250 मायनस 500 sin 15 बघा हा आहे 120.59 is equal to mu into 482.96. Therefore mu is equal to 120.59
59 divided by 482.96. Therefore mu is equal to divided by 482.96. तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आपल्याकडे आहे 0.25. बघा इतकं एक सोपं एक सम होतं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन. बघा बॉडीचे एक वेट आहे आपल्याकडे 400 न्यूटन. रेस्टिंग ऑन अ इन्क्लाइन्ड प्लेन ॲट अँगल 30. बघा हा एक जो अँगल 30 दाखवला बघा, हा एक इन्क्लाइन्ड प्लेन आहे अँगल 30. त्याच्यावरती एक बॉडी, त्या बॉडीचं जे वेट आहे ते आहे 400 न्यूटन. विथ द हॉरिझॉन्टल जस्ट स्टार्टेड टू मूव्ह डाऊन द प्लेन. बघा ती बॉडी जी आहे ती मूव्ह डाऊन होते कुठे, खाली. लक्षात घ्या मोशन म्हणून मोशन जे आहे ते आपण डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलेले आहे. फाइंड आउट काय करायचं लक्षात ठेवा, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे फाय तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आणि अँगल ऑफ रिपोज लक्षात ठेवा, अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज हा एकच असतो. तर बघा रेग्युलर काम घ्या आपलं. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, R इज इक्वल टू, बघा R इज इक्वल टू, R च्या अपोजिट 400 cos 30, 400 cos 30, R इज इक्वल टू बघा 400 cos 30. रिझल्टंट फोर्स आपल्याकडे 346.41 न्यूटन. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे R फाइंड आउट केलाय. त्यानंतर हॉरिझॉन्टली बघा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, F च्या अपोजिट 400 sin 30, F इज इक्वल टू 400 sin 30. F फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू म्यू R इज इक्वल टू 400 sin 30. म्यू R ची व्हॅल्यू 346.41 इज इक्वल टू 400 sin 30. म्यू इज इक्वल टू 400 sin 30 डिवाइड बाय 346.41. बघा अशा पद्धतीने तुमचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे 400 sin 30 डिवाइड बाय 346.41. बघा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.577. चला पहिले तुम्ही कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट केलाय. नंतर तुम्हाला सांगितलंय अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन मध्ये लक्षात घ्या इथं फाय इज इक्वल टू tan इनवर्स म्यू. बघा हे दोन नंबर फाइंड आउट करतो आपण. अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज इक्वल टू tan इनवर्स म्यू तुम्ही काढलाय 0.577. बघा tan इनवर्स 0.577 म्हणजे हा निघतो तुमच्याकडे 29.98 डिग्री. बघा अशा पद्धतीने अँगल ऑफ फ्रिक्शन. थर्ड नंबर तुम्हाला सांगितलाय अँगल ऑफ रिपोज. लक्षात ठेवा अँगल ऑफ रिपोज इज इक्वल टू अँगल ऑफ फ्रिक्शन. Therefore, angle of repose is equal to 29.98. बघा अशा पद्धतीने तुम्ही हे तिन्ही व्हॅल्यूज इथे फाइंड आउट केलेले आहेत.